नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 31 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर आजच्या भागात सायलीने सगळी तयारी केली आहे आणि प्रियाने तिची तयारी उधळून लावली आहे, पण तरी सुद्धा सायलीने तिचा डाव तिच्यावरच उलटवलाय। कसा त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा। सुरुवातीला आपण बघतोय सगळे पाहुणे हजर आहेत गुढीपाडव्यासाठी। सायलीने गुढीपाडव्याची सगळी सुरेख तयारी केली आहे आणि आयत्या रेघोट्या ओढायला पूर्णाजीने साथ दिली आहे प्रियाला। पूर्णाजी कसं म्हणतात बघा ना, चला गुढी उभारा, आमच्या खऱ्या सुनेचा हात लागू दे गुढीला। अर्जुनला पूर्णाजीचं बोलणं अजिबात आवडलं नाही आणि मला सुद्धा। शेवटी अर्जुन म्हणतो, तुम्ही तर म्हणतात ना आमचं आत्ता लग्न झालंय, मग आम्ही आहोत की नवीन जोडपे। पूर्णाजी नवीन जोडपं असेही शब्द उच्चारतात, म्हणून अर्जुन म्हणतो आम्ही आहो ना नवीन जोडपं, चला सायली आपण करूयात पूजा। अर्जुनचं म्हणणं पण बरोबरच आहे, तसाही तो मोठा आहे आणि सगळी तयारी तिच्या बायकोनेच तर केली आहे। पण सायलीला वाटतं कशाला वाद घालायचा। ती म्हणते जाऊ द्या ना हो, पूजेच्या दिवशी कशाला वाद करायचा आहे, पूजा कोणाच्याही हाताने झाली तरी काय फरक पडणार आहे, मनात श्रद्धा असणं महत्वाचं आहे। सायलीचं हे बोलणं ऐकतात बरं का हे सगळे। खरं तर प्रेक्षकांनो यांना सगळं समजतंय उमजतंय, पण तरी सुद्धा उगाच काहीतरी त्रास द्यायचा सायलीला म्हणून हे सगळं सुरू आहे बरं का। पण आजचा भाग त्यांनी छान दाखवलाय, जरा थरार रंगवलाय, पण ओके छान वाटला बघायला। चैतन्य सुद्धा तिथे हजर आहे। आता सायलीने असं म्हणल्यावर अर्जुन काही बोलत नाही, तो तिच्या शब्दातच आहे म्हणा। तर असो, कल्पनाताई लगेच म्हणतात, अश्विन तन्वी चला बरं तुम्ही गुढी उभारून घ्या। प्रियाचं काय, ती आपली आयती वैती तयारच असते सगळ्या गोष्टीला पुढे पुढे करायला, आणि नाव मात्र बिचारे सायलीचं येतं। तर आता ही प्रिया म्हणजे तन्वी आणि अश्विन दोघेही गुढी उभारायसाठी पुढे आले। सगळी तयारी केली सायलीने, पण दोघं हे नवरा बायको बिचारे लांबूनच मजा बघतायत यांची। तर मजा बघतात आणि असं एक दाखवलंय सगळे आनंदी आहे, आता गुढी उभारणं चालली आहे, सगळेजण बघतायत गुढीकडे। अर्जुन मध्ये सायलीकडे बघतोय, सायली अर्जुनकडे, आणि आता प्रिया ती गुढी उभारत असताना दन्नकन तिच्या डोक्यात तो कलश पडलाय बरं का। प्रियाने ती गुढी उलटी केल्यावरती म्हणजे अशी आडवी केली आहे तिने, तो कलश हलणारच ना। आता तो डगडग हलायला लागतो, तेव्हा जरा थरार रंगवला त्यांनी। सायलीचं लक्ष जातं, मग अर्जुनचं लक्ष जातं, पण लक्ष जाईपर्यंत ते धापकन तिच्या डोक्यात पडलेलं असतं प्रियाच्या। काही लोकांची होते अशी फजिती बरं का। आता तो कलश दानकन प्रियाच्या डोक्यात पडल्यावर प्रिया आता तिथे लगली चक्कर बिक्कर आल्याच नाटक करते, आई गो लागलं मला करून। भारी पडलंय तिच्या डोक्यात। बरं तिच्या डोक्याला लागून ते खाली पडलं, तेव्हा सायलीने ते कॅच केलं। काय बाबा म्युझिक लावलंय, तेव्हा धडाम धुडूम धडाम एकदम असं वाटतं काय झालं काय नाही। तर आता या प्रियाचं डोकं फुटलंय, म्हणजे टेंगुळ आला असावं तिला चांगलंच, कारण उंचावून पडलंय ना ते कलश। आता तिला लगली गरगरायला लागतं। मग लगेच अश्विन ती गुढी सोडून देतो, प्रिया तन्वीला लागतं म्हणून अर्जुन ती गुढी सावरतो, म्हणजे धरतो अर्जुन। आता तिथे बाजूला बसवतो अश्विन त्या तन्वीला, सावकाश तन्वी लागलं का ग तुला। तन्वी लगेच म्हणते, अरे अश्विन अशक्तपणा आलाय ना म्हणून ते माझ्या हातातनं निसटलं रे। लगेच कल्पना ते म्हणतात, अगं नाही ते वजन तुला पेलवलं नसेल, आता ही केवढी ती गुढी केवढी काही बोलावं आपलं। आता तो अश्विन म्हणतो, तन्वी अगं जोरात लागलं का तुला। प्रिया म्हणते, हो लागलं। अश्विन म्हणतो, थरथरतंय का तुला, रिलॅक्स। अर्जुन आपला मजा बघतोय, सायली अर्जुन हसतात एकमेकांकडे बघून। तेव्हा ही विमल म्हणते, अरे वा शेवटी गुढी अर्जुन दादा आणि सायली ताईच्या हातानेच उभी राहिली। विमल तिचा जॉब सोडते वाटतं आता। आता ती गुढी सगळेजण बघतात बरं का, आणि अर्जुन सुद्धा स्माइल करतो बघ सायलीकडे बघून की हो आपल्या हातानेच गुढी उभी राहिली। लगेच प्रियाचं तोंड बारीक होतं, अश्विनचं पण तोंड बारीक होतं, सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागतात। चैतन्य म्हणतो, अरे वा हो की, आता पूजा सुद्धा सायली वहिनी आणि अर्जुनच्याच हाताने होऊ द्यात म्हणजे झालं। चैतन्य असं बोलल्यानंतर सायली पुढे जाते बरं का। लगेच ही तन्वी उठायला लागते। अश्विन म्हणतो, असं काय करतेस तन्वी, अगं तुला लागले त्रास होईल ना तुला। त्यावर तन्वी म्हणते, एवढं काही झालं नाहीये मला, आपण करूयात पूजा, मरायला नाही टेकले मी। लगेच अश्विन म्हणतो, अगं असं काय करतेस, प्लीज जरा थांब। विमल म्हणते, बापरे तन्वी ताई तुम्हाला खूप त्रास होतोय ना, पण बाई पूजा करताना उगाच यांच्या हातातनं तबक बिबक पडलं तर नाही अपशकून होईल ना। आता लगेच कल्पनाताई चिडतात, विमल उगाच काहीतरी बडबड करू नको हा, विमलचा जॉब कन्फर्म जाणार आहे हा प्रेक्षकांनो। असो आता कल्पनाताई असं बोलल्यानंतर पूर्णाजी लगेच म्हणतात, अगं बाई कल्पना मला वाटतं ती बरोबर बोलते। मग लगेच चैतन्य म्हणतो, हो ना उगाच तन्वीच्या हाताने ताट पडल्यावर उगाच तन्वीच्या हाताने अपशकून व्हायचा, कोण रिस्क घेणार आहे बाबा।
तन्वी आपली डोक्याला हात धरून बसलेली. बरं तिच्या डोक्याला जरा साईडला लागलाय बरं का, पण वर हात ठेवून उभी आहे. असो, पण आता लगेच पूर्णाजी म्हणतात कल्पना करू दे ग या दोघांना पूजा. आता अर्जुन ना हुशार आहे. अर्जुन लगेच या गोष्टीचा फायदा घेतो आणि म्हणतो काय 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 म्हणली पूर्णाजी तू, या दोघांना म्हणजे नेमकं कोणाला ग? हा, मला माझ्या बायकोला ना. पण काय ग पूर्णाजी, असं जरा स्पेसिफिक बोल ना. अगं आम्ही दोघं म्हणजे मी माझी बायको असंच म्हणायचंय ना तुला. आता पूर्णाजी रागो बघतात लागली त्याच्याकडे बरं का. लगेच कल्पना ते म्हणतात तुला ऐकायला नाही आलं का रे, सांगितलं ना पूजा करा म्हणून. ही लगेच म्हणते प्रिया चल ना अश्विन आपणच करू ना पूजा. अश्विन म्हणतो नाही तन्वी तू रिलॅक्स राहा जरा. आता सायली पटकन पडत्या फळाची आज्ञा घेते बरं का आणि म्हणते अहो पूजेचा मुहूर्त नको टळायला, चला आपणच पूजा करून घेऊयात. मग लगेच विमल पण म्हणते हो हो करून घ्या पटकन पूजा. आणि सायली अर्जुननेच फायनली त्या गुढीची पूजा केली आहे. आणि प्रेक्षकांनो प्रत्येक मालिकेमध्ये हा ट्रेंडच आलाय बरं का. शेवटी फायनली हिरो आणि हिरोईन कडूनच पूजा होते. पण असो, आता अर्जुन आणि सायलीने पूजा केली आहे आणि प्रियाने ती अशा तोंडाने बघितली आहे. तर फायनली सुभेदारांच्या घरची गुढी उभारली आहे, तीही सायली आणि अर्जुनच्याच हाताने. तर हा सीन असा काहीसा रंगवलाय. तर पुढे बघा, पुढच्या सीन मध्ये महिपत आणि नागराज दाखवलेत. काल आपण पाहिलं होतं वकिलीणबाई भेटली आहे महिपतला. मग आता नागराज म्हणतो महिपत वाट कसली बघतोय, कोण आहे ती दामिनी देशमुख, तिला फोन कर पटकन, तिला भेटायला जाऊ ना, देऊन टाकू केस आपली. अरे बाबा या केसची झंझट मिटव रे बाबा एकदाची. आता लगेच महिपत म्हणतो संपवणार या केसची झंझट, संपवणार मी आणि दामिनी देशमुखच संपवणार ही झंझट. आता असं म्हणून या महिपतने फोन केलाय त्या दामिनी देशमुखच्या असोसिएटमध्ये. मग तिकडनं ती बाई म्हणते हॅलो दामिनी देशमुख अँड असोसिएट, मे आय हेल्प यू. असं ती बाई म्हटल्यानंतर महिपत म्हणतो मॅडम अहो आधी मराठीतून बोला तुम्ही, आमच्यासाठी हीच मोठी हेल्प. तुमच्या मॅडमला फोन द्या, त्यांना सांगा महिपत शिखरेंना बोलायचंय म्हणा त्यांच्याशी अर्जंट. तेव्हा त्या तिकडनं त्या बाई म्हणतात की हे बघा मॅडम बिझी आहेत, तुम्हाला नाही बोलता येणार आता त्यांच्याशी, तुमचं काय काम आहे सांगा, तुम्हाला आम्ही कॉलबॅक करू. महिपत म्हणतो अरे इतका टाईम नाही ना, मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. मग त्या तिकडनं बाई म्हणतात हे बघा सर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. महिपत म्हणतो मग लगेच द्या, ताबडतोब आजची द्या. मग त्या मॅडम म्हणतात सर पॉसिबल नाही आहे आजची अपॉइंटमेंट देणं, तुम्हाला कमीत कमी 2 आठवडे आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. या नंबरवर तुम्ही मेसेज करा, आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. महिपत म्हणतो अगं ए बाई हॅलो हॅलो. आता महिपत पुढे काही बोलणार तेवढ्यात त्या बाईने फोन कट केलाय. मग आता महिपत म्हणतो नागराज शेठ आजवर कोणी माझ्या तोंडावर फोनने कट केलं. नागराज म्हणतोय म्हणजे काही तुला अपॉइंटमेंट मिळालेली दिसत नाहीये. महिपत म्हणतो नाही ना, पण ती दामिनी देशमुख कोण आहे ही बाई पाहावं लागेल ना आपल्याला, कोण आहे काय आहे जाऊन. आता प्रेक्षकांनो खरं तर ही दामिनी देशमुख कोण आहे या बाबतीत मलाही खूप उत्सुकता वाटते. कोणीतरी अशी मोठी कलाकार घ्यावी त्यांनी आणि रविराजांच्या एजची घ्यावी, म्हणजे मजा येईल बघताना. अर्जुनची सिनियर वगैरे असावी, अशी खूप तरुण त्यांनी दाखवू नये. पण बघू आता ते काय दाखवतात. पण मजा येणार आहे या नवीन वकिलीणबाई बघायला. काय म्हणता कमेंट करून नक्की कळवा. तर बघा आता इकडे प्रिया विचार करत असते आज माझे सगळेच डाव उलटे पडतायत, आज माझ्या या नाटकामुळे मला गुढीची पूजा पण नाही करता आली. अश्विन काळजीने विचारत असतो काय होतंय तन्वी, पोटात दुखतंय का तुझ्या आता. प्रिया म्हणते नाही रे बाबा काही नाही होते मला. आता सायलीने सगळी तयारी केली आहे बरं का. आता सायली पूर्णाजींना प्रसाद देते, तेव्हा पूर्णाजी घेतात तिच्या हातून पण तोंड वाकडं तिकडं करून. अर्जुन हसत असतो यांना. सायली कल्पनाताईंना प्रसाद देते, तेव्हा कल्पनाताई प्रसाद घेतात पण लगेच म्हणतात विमल चल ग मला स्वयंपाकात मदत कर. बरं प्रेक्षकांना आता स्वयंपाक झाल्यावर या कोणता स्वयंपाक करणार होत्या काही आपलं. आता सायली अश्विनला पण प्रसाद देते. अश्विन प्रसाद घेतो आणि मुद्दाम तन्वीकडे तोंड करतो आणि म्हणतो तन्वी मी तुझ्यासाठी शेकायला बर्फ घेऊन येतो. अर्जुन ही सगळी गंमत बघत असतो लांबून बरं का. आता मजा येते प्रेक्षकांनो. जेव्हा सगळे उठून जातात ना तेव्हा सायली प्रियाला चापते. पूर्णाजी आणि सगळेच जण उठून गेलेत. मग सायली प्रियाला हळूच प्रसाद देते आणि म्हणते प्रिया जरा जप स्वतःला, आज गुढीच्या कलशाने तुझा कपाळ मोक्ष झाला असता. सायली अगदी अलगदपणे आणि हळुवारपणे तिच्याशी जाऊन बोलते बरं का, तिच्या पुढे जाऊन. मग प्रियाला येतो राग. प्रिया म्हणते मी आजारी होते ना म्हणून तुला पूजा करायला मिळाली आज सायली. सायली तिला टॉन्ट मारते आणि म्हणते अगं प्रिया ही पूजा तू चांगल्या मनाने केलीच नसती ना म्हणून तुला करताच आली नाही पूजा.
काही आहे ना, शेवटी कसं आहे, देव सगळं बघत असतो प्रियावरून. प्रिया सायलीवरती दातोट खात म्हणते, ही पूजा मी कशी केली असती, काय केली असती ते तू नको ठरवूस हं सायली. सायली म्हणते, अगं मी कशाला ठरवू, आणि मुळात ठरवायचं कशाला प्रिया, तू नेहमी तिरकसच विचार करतेस हे माहितीये ना मला. सायली एवढंच बोलते आणि तिथून निघून जाते. पूर्णाजी तिथेच बसलेले आहेत बरं का, पण पूर्णाजीला काही बोलणं ऐकू आलेलं नाहीये सायलीचं. आता सायली अर्जुन आणि चैतन्याला प्रसाद देते जाऊन आणि म्हणते, हे घ्या प्रसाद. अर्जुन आणि चैतन्य प्रसाद घेतात. आता अर्जुन ऑफिसला जायला निघालेला असतो. तो म्हणत असतो, झालंय ना आता सगळं, आता चैतन्य आणि मी जातो हं ऑफिसला. सायली म्हणते, असं काय करता अहो, आजच्या दिवस थांबा ना जेवायला, जरा उशिरा निघा. अर्जुन म्हणतो, असं काय करताय अहो, खूप काम आहे हो, पेंडिंग पडलंय, महत्त्वाचं काम पण आहे, आम्हाला नाही ना थांबता येणार, जाऊ द्या आम्हाला. चैतन्य, चल बरं पटकन जाऊयात ऑफिसला. चैतन्य म्हणतो, हो चल निघूयात आपण. आता चैतन्य आणि अर्जुन गेलेत बरं का ऑफिसला. सायली म्हणते, लवकर या हं पण जेवायला. अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे मी येईल लवकर. आणि आता असं म्हणून ते दोघं निघून जातात. पण आता इकडे किल्लेदारांच्या घरची पण गुढी दाखवली आहे बाबा. आता या नागराज आणि सुमन दोघे जण हार करत असतात, म्हणजे नागराज हार करतोय बरं का, मदत बरी करतो नागराज घरात सगळ्या कामाची. आणि आता ते रविराज येतात. त्यांना असं वाटतं उगाचच आपण प्रतिमाचं मन दुखवलं. काही झालं ना प्रेक्षकांनो, हे मिया बीबी खूप रोमॅन्टिक दाखवलं येतं. आता ते रविराज प्रतिमा आत्याजवळ येतात आणि प्रतिमा आत्याला म्हणतात, प्रतिमा अगं तू गुढीसाठी कोरी साडी मागवली होतीस ना, ही घे नवीन साडी. आता त्यांनी रविराजांनी प्रतिमा आत्याजवळ ती साडी दिली आहे. आता या सुमनला जेलसी वाटते ना. नागराज म्हणतो, वा वा आज किल्लेदारांची गुढी उठून दिसणार तर. सुमन म्हणते, बाई बघा भाऊजी आणि वहिनीमध्ये किती प्रेम आहे, पण चिडलेत भाऊजी वहिनीवर, तरी बोलल्याशिवाय राहवत नाही त्यांना वहिनीशी. खरंच बाई, नाही तर तुम्ही माझ्या हातून चुकून भाजीत मीठ जास्ती पडलं ना तर बाई माझ्याशी 4-4 दिवस बोलत नाही तुम्ही. नागराज म्हणतो, माझ्यावर कुठे घसरतेस ग सुमन, काही आपलं कुठल्या कुठे. पण असो, आता या दोघांचं हार ओढणं चाललंय. आता रविराज म्हणतात, नागराज चल रे बाबा, आता गुढी पटकन उभारून घेऊयात. मग आता हे चौघं मिळून गुढीची पूजा करतायत असं त्यांनी दाखवलंय. आजचा एपिसोडनं जरा स्लो होता प्रेक्षकांनो, पण ओके ठीक आहे, आता काहीतरी नवीन घडतायत क्रिया, त्यामुळे बघायला जरा बरं वाटतंय. नागराज सुमन आता ते हारबीर आणतात आणि हे किल्लेदार त्या गुढीची पूजा अगदी सादर संगीत करतात असं दाखवलंय. म्हणजे काही काही सीन आहेत ना आज मालिकेमध्ये खूपच असे ओढून ताणून दाखवले आहेत. प्रतिमा त्या गुढीची पूजा करतात, मग सुमन पूजा करते, मग हे नमस्कार करतात मनोभावे. हे सगळं खूप असं स्लो स्लो दाखवलंय, पण मी तुम्हाला पटापट सांगायचा प्रयत्न करते. तर आता रविराजांनी गुढीला नमस्कार केलाय, सुमनने पण केली आहे नंतर पूजा. अशा पद्धतीने किल्लेदारांची गुढी सुद्धा अगदी आनंदात उभी झाली आहे असं त्यांनी दाखवलंय. काल आपण सगळ्यांनी सुद्धा किती आनंदाने गुढीपाडव्याचा सण साजरा केला ना, माझा पण छान साजरा झाला. तर आता इथून पुढे बघा सगळा प्रियाचा थरार दाखवलाय त्यांनी. प्रिया आता पाणी पित असते, तिच्या डोक्याला चांगलं टेंगूळ आलंय, ते दुखत असतं. सायली मात्र स्वयंपाकघरात तिच्या तंद्रीमध्ये काम करते, व्यस्त आहे सायली. आता तिने तिचे कामं उरकलेत आणि कल्पनाताईंना ती म्हणते, आई स्वयंपाकाची सगळी तयारी झाली आणि हे पाकिट पण पॅक करून झालेत जेवणाचे, मी आलेच हं जरा वर जाऊन, असं म्हणून ती निघून जाते. आता कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी, अगं माझा फोन ना मगाशी पूर्णाईच्या खोलीतच राहिला बघ, मी आत्ता घेऊन येते. बरं आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काय काय गोष्टींचा इतका अतिरेक दाखवतात ना. आता या कल्पनाताई मोबाईल फोन घेऊन येईपर्यंत प्रियाने केवढं कांड केलंय बघा. आज हिचाच थरार जवळ त्यांनी 20-1 मिनटं दाखवलाय. आता प्रिया पाणी बिणी पिते, समोर कोणी नाहीये या गोष्टीचा ती फायदा घेते आणि लगेच अगोदर ती ते अन्न पाणी असतं ना, ते अन्न पाणी सगळं चेंज करते, ते ब्लँकेट बदलते. पण सुरुवातीला तिचा उद्योग बघा ना, तिने काय केलंय, तिच्या हातातला काचेचा ग्लास आहे ना त्यातलं पाणी संपवलंय आणि तिच्या पदरामध्ये तो ग्लास घेतलाय. बाजूला एक शोकेस असतो कसला तरी हत्तीचा का कसला तरी पितळाचा, त्या शोकेसने त्या पदरामध्ये तिने ती काच फोडली आहे. हा उद्योग करताना तिच्या हाताला काच लागली आहे, त्यामुळे तिला त्रास होत असतो, पण तरी पण तिने तिचं काम मात्र अविरत चालवलंय. आता ती काच तिच्या पदरामध्ये फोडते आणि दरवाजाजवळ ती काच अशी रांगेत ठेवते, म्हणजे जेणेकरून बाहेरून आलेल्या लोकांच्या पायाला काच घुसावी आणि तो सगळा आरोप सायलीवर टाकण्यात यावा, असं काहीतरी तिचा प्लॅन आहे. आता हा उद्योग तिचा करून झालाय, नंतर सायली खाली आली आहे. पुन्हा सायली किचनमध्ये येते, काहीतरी करते आणि पुन्हा तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. मग प्रिया तोपर्यंत वाट बघते बरं का सायली जाण्याची आणि तिथेच बसलेली असते. आता काहीतरी आपलं तिचं पोट दुखतंय, डोकं दुखतंय अशी ऍक्टिंग करत बसली आहे ती. पण आता सायली गेल्यावर तिने एका माणसाला फोन केलाय, त्या माणसाकडनं तिने शिळं अन्न मागवून घेतलंय. बापरे प्रेक्षकांनो, एवढा उद्योग करता येतो का हो.
प्रिया म्हणते, हॅलो दादा, ते फूड पॅकेट आणलेत का तुम्ही? आता तिकडनं तो माणूस म्हणतो, मी आलोय, गेट जवळ आहे. प्रिया म्हणते, बापरे, बरं बरं ठीक आहे, थांबा थांबा, मी येते, आले असं म्हणून ती इकडे तिकडे बघते, कोणी नाहीये याचा फायदा घेऊन ती गेटमध्ये पण जाते. म्हणजे इतका वेळ लागला बघा कल्पना ताईंना मोबाईल फोन आणायला. आता प्रिया बाहेर जाते तेव्हा त्या माणसाने पॅकेट आणलेले असतात. आता प्रिया म्हणते, आणलेत ना सगळे पॅकेट व्यवस्थित? हे नक्की खराबच आहे ना? तो माणूस म्हणतो, हो मॅडम, खराबच आहे. अहो, सकाळी आम्ही फेकून देणार होतो, पण तुमचा फोन आला म्हणून थांबवलं. प्रिया म्हणते, किती पैसे झालेत याचे? त्यावर तो माणूस म्हणतो, 3,000 रुपये. प्रिया म्हणते, बापरे, 3,000 रुपये? याचे 3,000 रुपये? त्यावर तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, हे नासलेलं अन्न तुम्ही खाऊ घालणार ना? अहो, असे पाप केले तर त्याची किंमत जरा जास्तीच मोजावी लागणार ना तुम्हाला. त्यावर प्रिया म्हणते, राहू दे रे, शिकवू नकोस मला, देते, आला मोठा पापाची किंमत म्हणणारा. असं म्हणून प्रियाने त्याला 3,000 रुपये कॅश दिलेत. आणि आता प्रिया त्या माणसाला म्हणते, जा पटकन निघा आता इथून. आता प्रियाने लगेच ते फूड पॅकेट आतमध्ये आणलंय बरं का. किती प्लॅनिंग जमली बघा ना तिला. एवढं सगळं करेपर्यंत तिला कोणी बघितलं पण नाहीये. आता हा थरार मी मगाशीच म्हटलं ना तुम्हाला, जवळजवळ 20 मिनिटं रंगवलाय. प्रिया आता किचनमध्ये येते ते सगळे पॅकेट घेऊन, आणि ते सगळे फूड पॅकेट ती चेंज पण करते बरं का. म्हणजे सगळं चांगलं अन्न आहे ते त्या पिशवीत ठेवते, आणि सगळं ते शिळं अन्न मागवलेलं ती तिथे त्या म्हणजे गॅसच्या ओट्यावर ठेवते. एवढं कोणी ऐकून घेतं का प्रेक्षकांनो? आता सायलीने काहीतरी वेगळं बनवलं असेल ना, आता हिने काहीतरी वेगळं मागवलं असेल, काही आपलं. यांच्या घरात खरकटे भांडे ठेवतच नाही वाटतं यांनी. म्हणजे मागच्या वेळेला पण त्या प्रतिमा त्याचं उपमा प्रकरण का शिरा प्रकरण काय दाखवलं होतं ना, तेव्हा असंच. आता या सायलीने स्वयंपाक केला तर तिथे भांडे बिंडे तर असतील ना, लगेच थोडी कोणी इन्स्टंट भांडे घासतं. तर असो, प्रियाने आता ते अन्न बदललंय, आणि आता पुढची तिची तयारी ब्लँकेट बदलायची आहे. तोपर्यंत इकडे सायलीने मधुभाऊंसाठी चहा आणलाय. आता सायलीला पण प्रिया दिसली नाही बरं का हे उद्योग करताना, काही आपलं दाखवतात. सायली म्हणते, मधुभाऊ, तुमचा आलं घातलेला चहा. त्यावर मधुभाऊ म्हणतात, अगं सायली, एवढ्यात कशाला चहा आणलास? आत्ता तर गोडाधोडाचं जेवण केलं मी. सायली म्हणते, तुम्हाला असं जड जेवणानंतर चहा लागतो लगेच मधुभाऊ, मला माहिती आहे ना. आश्रमात नेहमी घ्यायचा की नाही तुम्ही, आता कशाला लाजताय चहा घ्यायला? मधुभाऊ म्हणतात, तसं नाही ग, इथे काय जेवायचं आणि गादीवर लोळायचं, नुसता हा कार्यक्रम चालू आहे माझा. अगं बोर होतं ग सायली मला. मग सायली म्हणते, अहो मधुभाऊ, तुम्ही लेकीच्या सासरी आहात, इतके तर तुमचे लाड होणारच ना. मधुभाऊ म्हणतात, अगं सासरी आहे मी लेकीच्या, मग थोडं बुजरं नको का व्हायला? माझ्या हाताला पण काही काम नसतं ग, नुसता आराम चाललाय. सायली म्हणते, बरं, उद्या सकाळी मी बागकाम करणार आहे, तेव्हा मला मदत करा. तुमच्या आवडीचं काम आहे ना, आणि तुमचा वेळ पण छान जाईल. आता चहा घ्या मधुभाऊ. आता प्रेक्षकांनो, इथे मला तुम्हाला एक गोष्ट नोट करून द्यायची आहे. सायली बागकामाला जाणार आहे, म्हणजे प्रियाने सगळं जे चांगलं अन्न फेकलंय ना, ते तिने बागेतच फेकलंय कंपाऊंड जवळ. त्यामुळे सायलीला ते सापडेल, असं एक माझा अंदाज आहे. सहज तुम्हाला सांगितला. तर आता प्रियाने पुढचं टार्गेट केलंय, या सगळ्या पुढच्या बेडशीट्स वगैरे जे काय ब्लँकेट मागवले ना पूर्णाजीने गोरगरिबांसाठी, प्रियाने ते देवघरापासून ती पिशवी उचलली आहे, आणि चांगले ब्लँकेट दुसऱ्या पिशवीत भरले आहेत. अगदी सेम टू सेम पिशव्या आणल्यात तिने. काय डोकं लावते ही प्रेक्षकांनो, एवढं काम तिने घरात केलं ना तर बरीच पुढे जाईल ती. असो, आता ते ब्लँकेटच्या पिशव्या तिला उचले ना, पण कशाबशा तिने त्या चांगल्या ब्लँकेट बदलून तिथे घाण ब्लँकेट ठेवल्यात फाटक्या, आणि चांगल्या ब्लँकेट घेतल्यात, आणि त्या सगळ्या आउट हाऊसमध्ये का ते कोणतं स्टोरूम आहे ना त्यांचं, तन्वीचे फोटो बिटो आहेत तिथे जाऊन तिने त्या एका कपाटात लपवलंय. बरं, एवढा हा थरार दाखवलाय प्रेक्षकांनो, जवळजवळ 20-1 मिनिटं दाखवलाय. त्यामुळे आजचा एपिसोड जरा लहान झाला बरं का. तर आता प्रिया ते सगळं लपवते, कपाटात ठेवते, आणि त्या कपाटाच्या समोर अशा जड वस्तू ठेवून देते, जेणेकरून कोणाच्या लक्षात येणार नाही. तर आली आता वेळ. सगळे बिचारे जे लोक जेवाय खावायला बोलवलेले आहेत ना, ते सगळे लोक आले. सायली सगळ्यांचा आदर आतिथ्य करून स्वागत करते. या आमच्या पूर्णाजीचे खास पाहुणे आहात तुम्ही. एवढे सगळे कुटाणे करून प्रिया तिथे पुन्हा हजर आहे बरं का. प्रिया विचार करते, अरे यार, एवढ्या काचा टाकल्या मी तिथे कोपऱ्यात, पण एकाचाही पाय पडत नाहीये त्या काचेवर. प्रियाचं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायाकडेच बारीक लक्ष असतं. ती विचार करते, हे सगळे सायलीला मदत केल्यासारखेच चालतायत, एकाचाही पाय काचेवर का पडत नसेल? प्रियाचं तोंड सगळं असं वाकडं तिकडं झालंय. पण असो, आता पूर्णाजी या सगळ्यांचं स्वागत करत म्हणतात, सणाच्या दिवशी तुमच्याकडून आमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळावा म्हणून आज तुम्हाला बोलवलंय बरं. आता पूर्णाजी खुश असतात की त्यांच्या हाताने अन्नदान होणार वगैरे वगैरे. कल्पनाताई म्हणतात, तुम्हा सगळ्यांसाठी खाण्याचे पॅकेट्स आहेत, पोटभर जेवा हं. लगेच प्रिया कशी म्हणते बघा, विमलताई, सायलीने सगळ्यांसाठी फूड पॅकेट तयार केले आहेत, सगळ्यांसाठी घेऊन येता का? आता हिला काय हक्क आहे प्रेक्षकांनो, सायलीने बनवलेलं ही सांगते ऑर्डर करून घेऊन या म्हणून. लगेच म्हणते कशी, मी आणलं असतो विमलताई, पण काय ना,
थोडीफार हालचाल केली ना की माझ्या पोटात दुखतंय हो, तुम्ही आणता का? मग सायली म्हणते, विमलताई तुम्ही ब्लँकेट्स आणा, मी आणते जेवणाचे पॅकेट. आता असं म्हणून ही सायली जाते ते अन्न पाण्याचे पाकिट आणायला. मग लगेच अश्विन म्हणतो, तन्वी मगाशी तुला बरं वाटत होतं, आता पुन्हा दुखतंय का? मग लगेच प्रिया म्हणते, अरे नाही 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 ठीक आहे अश्विन, मी किती काळजी करणार आहेस अश्विन माझी, मी इथे उभी राहते माझ्या आईजवळ. आता या पूर्णाचे आवाज येतात विमलला, विमल आणलं का ग बाई? आता विमलने ते सगळे ब्लँकेट आणलेत आणि सायलीने ते अन्नाचे सगळे पॅकेट आणलेत. आता सायली ते सगळ्या लोकांना डिस्ट्रीब्यूट करते, प्रत्येकाला ती देते. आधी पूर्णाजीने ब्लँकेट वाटप केलेत बरं का, प्रत्येकाला ब्लँकेट वाटप करण्यात आलेत. पूर्णाजी म्हणतात, हे घ्या, थंडी आणि ऊन वाऱ्यापासून तुमचं रक्षण व्हावं म्हणून आमच्याकडनं हे ब्लँकेट. खरं तर पूर्णाजीने जरा पतलेच ब्लँकेट द्यायला हवे होते, आता एवढ्या गरमीचं कोण घेणार आहे ते, पण असो, एक गमतीचा भाग म्हणून सांगितलं. तर पूर्णाजीने प्रत्येकाला ब्लँकेट वाटलेत. अश्विन तन्वी तिथे उभं राहून गंमत बघतायत. आता पाळी आली आहे ती सायलीची. आता सायली सुद्धा अन्न पाण्याचं वाटप करते. हे त्यांनी इतकं स्लो दाखवलंय ना प्रेक्षकांनो, जरा ढिल्लाच होता आजचा एपिसोड असं म्हणायला हरकत नाहीये. आता ते अन्न पाणी वाटल्यानंतर लोक जेवायला बसतात, ते ब्लँकेट घेऊन बसतात आणि मग जेवायला बसतात. आता ते जेवण उघडल्या प्रत्येकाला वास, ते सगळे पॅकेट्स वाटते आणि सगळे ते पॅकेट्स वाटताना म्हणत असते की सगळ्यांनी पोटभर जेवा, संकोच करू नका. आता ते लोक सायलीला आशीर्वाद देतात. एवढ्या मोठ्या घरची सून असून पण किती साधी आणि सरळ आहे. प्रिया मनात विचार करते, बाबा बरं झालं मी हा स्वयंपाक नाही बनवला, नाहीतर मला या लोकांना तो वाटावा लागला असता आणि यांचे घाणेरडे पाय धरावे लागले असते. बरं झालं बाबा मी काही केलं नाही, अशी ती मनातल्या मनात विचार करत असते. आता त्या लोकांनी त्या अन्नाचे पाकिट उघडल्या त्यांना वास यायला लागतो. हा वास पूर्णाजीला पण येतो, सायलीला पण येतो, सगळ्यांनाच येतो. आता ती लोक एक घास खातात तर ते अन्न त्यांना खूप असं किळसवाणं वाटतं, खूप वास येत असतो त्यातनं. आता एक माणूस म्हणतो, हे काय आहे, हा तर खूपच घाणेरडा प्रकार आहे, हे अन्न सगळं ताजं नाहीये, सगळं शिळपातं अन्न आहे. आता ते सगळं बघितल्यानंतर सगळ्यांना नवलच वाटतं की हे असं कसं झालं. आता ते माणसं लगेच आरोप करायला लागतात, किती घाणवास आहे हा. लगेच ती बाई म्हणते त्यातली एक, हे जेवण तर सगळं खराब आहे. मग लगे पूर्णाजीचं डोकं तापतं बरं का. ती बाई म्हणते, काय हे, तुम्ही एवढे मोठे लोक आहात आणि तुमच्या घरात हे असले प्रकार. आता पूर्णाजी लगेच भांबावल्यासारख्या बघायला लागतात इकडे तिकडे, बापरे काय झालं. सायली टेन्शनमध्ये येते. सायली म्हणते, अहो असं कसं, मी स्वतः सगळं अन्न पाणी शिजवलंय ताजं. मग त्यातला एक माणूस म्हणतो, काय ग मुली, आम्हाला वाटलं तू खूप गुणी आहेस, पण आम्हाला घरी बोलवून तू आमची थट्टा केलीस का? मग ती बाई पण म्हणते, अन्नपूर्णा मॅडम काय हो, आमची अशी थट्टा करता का, आम्ही गरीब आहेत म्हणून? मग ते लोक चर्चा करायला लागतात. मग त्यांच्यामध्ये आपण गरीब आहोत म्हणून आपल्यासोबत अशी थट्टा केली यांनी, मुद्दाम केलं. मग पूर्णाजीनं कसं तरी होतं, त्या म्हणतात, नाही असं काही नाहीये, अहो काहीतरी गैरसमज होतो तुमचा. मग लगेच प्रिया म्हणते, अरे पूर्णाजी हे लोक खोटे का बोलतील, अगं किती वास येतोय बघ ना घाण अन्न पाण्याचा. काय ग सायली, अगं हे सगळं असं का केलंस तू? आता हिने हे केलंय हे न कळण्या इतपत पूर्णाजी पण काही दुधखुळ्या नाही आहेत आणि कल्पना पण तशी नाहीये. प्रेक्षकांनो, यांना माहिती आहे की आधी पण प्रियाने हे असले उद्योग केलेले आहेत, पण हे सगळं करण्यासाठी सायलीला तिचा प्लॅन उघड करावा लागतोय, हे जरा दुःखच वाटलंय मला. आता सायलीला कसं तरी होतं बरं का. आणि तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या पॉईंटनी सांगते, कल्पना त्यांनी स्वतः बघितलं ना सायलीला जेवण बनवताना, मग हे अन्न शिळं कसं काय असेल, एवढं डोकं चालत नाही का कोणाचं? काही दाखवलंय प्रेक्षकांनो, मला जरा पटलं नाही आज, पण असो. तर आता प्रिया म्हणते, काय गं सायली, तुला इतका कंटाळा आला होता तर सांगायचं असतं मला, माझं पोट दुखत होतं तरी मी केला असता ना स्वयंपाक. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, हिला सुभेदारांचं नाक कापायचं होतं ना. मग सायली म्हणते, नाही आई, अहो मी असं काहीच केलेलं नाहीये. अश्विनही बोलायला लागतो, तुला जे घोळ घालायचा तो तू घातलाच आहेस ना. मग लगेच विमल म्हणते, अहो नाही सायलीताईने स्वतः अन्न शिजवलंय, मी बघितलं ना माझ्या डोळ्याने. आता पूर्णाजी लगेच म्हणतात, गप्प बस ग विमल, त्या मुलीच्या हातून चूक झाली आहे, ती कशी काय माफ करायची आम्ही? मग लगेच ती त्यातली एक बाई म्हणते जेवणारी, सुभेदार आम्हाला जेवू घालणार होते म्हणून आम्ही घरी अन्न पाणी शिजवलं नाही, आता आम्ही काय उपाशी राहायचं का? मग सायलीला फार कसं तरी होतं. मग ते माणसं म्हणतात, असं खराब अन्न खाण्यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं, चला आपण निघून जाऊयात. मग सायली सगळ्यांना म्हणते, थांबा मी हात जोडते, विनंती करते, तुम्ही उपाशी जाऊ नका, मला फक्त थोड्या वेळ द्या, मी लगेच काहीतरी करते. आता सायली काहीतरी करायलाच जाते, पण लगेच पूर्णाजी म्हणतात, आता काय करणार आहेस तू ऐन वेळेवर? सायली म्हणते, पूर्णाजी मी करेल काहीतरी पटकन, तुम्ही काळजी करू नका. आता प्रिया इथे फसली. प्रिया म्हणते, ऐन वेळेला तू ठरलेला मेनू कसा करशील ग? आता कुठून करणार आहेस? आळू वड्या आणि घरच्या चक्क्याचं श्रीखंड वगैरे.
प्रिया जेव्हा अशी बोलते तेव्हा सायलीच्या लक्षात येतं, मी तर सगळी पाकिटं स्वतःच्या हाताने तयार केली होती आणि मी पाकिटं तयार करताना बाकी कोणीच बघितलं नाही, फक्त विमलताईला माहित होतं. मग हिला कसं कळलं? आळूवड्या आणि श्रीखंड केलं होतं मी, हिचा तर हात नसेल ना या सगळ्या मागे? सायलीला तेव्हाच लक्षात येतं हे सगळं. सायली विचार करते, अन्न खराब होण्याच्या मागे नक्की प्रियाचाच काहीतरी हेतू दिसतोय, प्रियानेच हे सगळं केलंय. नाही त्याशिवाय हिला हा सगळा मेनू कसं काय माहीत झाला? मग लगेच पूर्णाजी म्हणतात, हा मेनू बिनू राहू द्या बाजूला, पण हे लोक जर उपाशी गेले तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आता लगेच सायली म्हणते, पूर्णाजी माफ करा मला, पण मी जबाबदारी घेतली आहे ना तर ती मी व्यवस्थित पार पाडेन. असं म्हणून आता सायली काहीतरी करते बरं का त्या सगळ्यांसाठी. पण आज इथवरच त्यांनी दाखवलंय आणि हा एपिसोड संपवलाय. खरं तर पूर्णाजी आणि कल्पनाताई एवढ्या एक्सपिरियन्स लेडी आहेत, त्यांनी असं वागू नये एवढंच काय ते सांगायचंय. आता त्यांना टेन्शन आलंय की ही नेमकी वेळेवर काय बनवेल. आता बनवेल ती काहीतरी शिरा उपमा समथिंग लाईक दॅट, पण आता ते बघूयात उद्या काय घडतंय. पण आजचा एपिसोड थोडा स्लोच होता प्रेक्षकांनो. असो, पण आता काहीतरी पुढे दाखवताय ना, तेच काय ते समाधान. आता पुढच्या भागात आपल्याला दिसतंय सगळं काही व्यवस्थित पार पडलंय. सायलीने चांगले ब्लँकेट्स या लोकांना वाटलंय, चांगलं अन्न पण वाटलंय. आता प्रिया कांगावा करायला लागते, एका माणसाच्या पायात काच घुसते तर बघा बघा मोठ्या सुनेने कसं केलं सुभेदारांच्या. मग सायली म्हणते, तुझ्या हाताला कशी काय काच लागली ग प्रिया? सांग ना प्रिया, काच कशी काय लागली? याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आता पूर्णाजीने बहुतेक प्रियाला काचा गोळा करायची शिक्षा दिली असावी असं या प्रोमोवरनं दिसतंय. तर पुढचा भाग चांगलाच असेल अशी अपेक्षा करूया, म्हणजे छानच. तर सायलीने प्रियाचा हा डाव अशा पद्धतीने उघड केलाय. तर प्रेक्षकांनो आता मला उत्सुकता आहे ती म्हणजे नव्या वकिलीणबाई बद्दल. तुम्हाला काय वाटतं, कोण असेल वकिलीणबाईच्या या नवीन कॅरेक्टरमध्ये? मला कमेंट करून कळवा. आणि आजचा भाग असा होता, कसा वाटला सांगा. आणि माझं सिल्वर बटन आलं तर उद्या नक्की येणार आहे. उद्या आल्यानंतर मी उद्याच्या भागात तुम्हाला सांगेल की आपण लाईव्ह येऊन गप्पा मारूया. तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड असा होता, कसा वाटला सांगा हं. आणि नेहमीप्रमाणे लाईक करायला, कमेंट करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या, तोपर्यंत धन्यवाद.